तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे, असे ड्रायव्हर आहेत की ज्यांना ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये 18 वर्षाचा अनुभव आहे आणि जेव्हापासून ओला उबेर आले तेव्हापासून ते ओला उबेर चालवत आहेत आणि त्यांना बरीच काही माहिती आहे. तर ओव्हरऑल आपण त्यांच्याशी आज मुलाखत घेत आहे, सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. ड्रायव्हिंगच्या टिप्स वगैरे त्यांचे चॅनल पण आहेत, ते व्हिडिओ पण खूप साऱ्या छान छान टिप्स सांगतात. तर जेणेकरून जे नवीन लोक आहेत त्यांना काही फायदा होईल काही प्रमाणात. तर तुम्ही आता समोर व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये. फक्त व्हिडिओ स्किप करू नका, स्टार्ट टू एंड बघा, तुम्हाला बरीच माहिती भेटेल या व्हिडिओमध्ये. तर चला आपण सरांशी आता गप्पा मारूया. तर तुमच्याबद्दल दोन शब्द सांगा. तुमचं नाव वगैरे काय आहे, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड वगैरे काय आहे, कुठून बिलॉंग करता वगैरे, तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा. तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि माझं गाव तसं बीड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे. डिस्ट्रिक्ट बीड आणि तालुका धारूर आहे. तर धारूरच्या जवळ एक छोटंसं अंजनगाव म्हणून गाव आहे माझं. तिथून मी पुण्यामध्ये आलोय. पुण्यामध्ये येऊन आपलं गाडीचं काम हे ते चालू केलं. पहिलं तर मी कंपनीत काम करायचो. अच्छा. 2 शिफ्ट काम केलं. त्यावेळेस किती 120 रुपये 12 तासासाठी भेटायचे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट गाडी गावाकडे शिकले का पुण्यात येऊन शिकले? नाही, गावाकडे थोडी यायची मला, पण पुण्यातलं ट्रॅफिक आणि हे सर्व जर पाहिलं आपण तर तेवढं आपण गाडी इथं कम्फर्टेबल नव्हतीच शिकायला. नाही, खूप अंतर आहे. तुम्ही गावाकडे टू व्हीलर चालवा आणि इथे येऊन टू व्हीलर चालवा, तुम्ही एवढा अंतर फरक वाटेल तुम्हाला. मी स्वतः ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. तर तुम्ही मग गावाकडे थोडंफार गाडी शिकली आणि मग इथे येऊन डायरेक्ट तुम्ही ओला उबेर मध्येच गाडी चालवली का? नाही, सगळ्यात पहिलं माझं असं होतं की इथं मला तर गाडी कोणी हातात देत नव्हतं. तर एवढी कॉन्फिडंटली येतच नव्हती. अच्छा. कॉन्फिडन्स लूज होतोच आपलं. तिकडले ट्रॅफिक इकडे बघून बोला, आपल्या मित्रांकडे बघून बोला. अच्छा, तुमच्याकडे. तर ते व्हायचं. आणि मग त्याच्यानंतर एकदा असंच गोकुळ म्हणून माझे ज्यांनी गाडी शिकवली मला, तसं तर मला भावानं गाडी शिकवली पहिलं. पण बॅड लक असं माझं की मी ज्या दिवशी गाडीवर गेलो, 4 दिवस गेलो असेल, पण गाडी नाही घेतली हातामध्ये. मी साईडच्या सीटवर बसायचो आणि भाऊ गाडी चालवायचा. अच्छा. आणि नेमकं त्याच गाडीची क्लच प्लेट जळाली. आणि त्या विषयावर बोलू. क्लच प्लेटचा मला पण खूप सारा डाऊट आहे, त्या विषयावर आपण डिटेल बोलू. तर मग बोला तर तसं झालं. आणि नेमकं ती गाडी होती, ती माझे जे सुपरवायझर होते, कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर दोन्ही होते ते. तर माझा पगार त्यांनी तिथंच कट करून घेतला. 5-4.5 काम करायचे का? हा, त्यांच्याकडेच 8 तास काम करायचं स्टोअर किपर म्हणून. अच्छा. तर त्यांचीच गाडी होती तिथं, म्हणजे जॉब नेण्यासाठी टेल्कोला. ओके. हा. तर तिथं तसं झालं. 4,500 रुपये कट केले त्यांनी. आणि मग असंच मी राहिलं पण नव्हतं मला त्यावेळेस. मग आपलं गेटवरती गाडीमध्ये एक हे करायचं, बॅग ठेवायची आणि गेटवरच थांबायचं तिथंच. तर एक एमपीचा भैया होता, तर त्यानं सपोर्ट केले. आता कसं, ज्यानं आपल्याला मदत केली ना, तो कुठलाही त्याच्यापेक्षा आपल्याला सपोर्ट सगळ्यात महत्वाचा असतो. नाही, ते करायचं. तर आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि आपल्याला सपोर्ट केला त्याची रिस्पेक्ट करायला पाहिजे. तर ते राधेश्याम म्हणून होते. त्यांचं थोडं जोरात बोला आणखी. 6 महिने त्यांच्या सोबत आपण राहिलो. 6 महिने त्यांनी 1 रुपया नाही घेतला. आणि 6 महिन्याच्या नंतर मग त्यांनी, मी देखील त्यांचा जो हिशोब होतो तो 6 महिन्याच्या नंतर दिला त्यांना. तर तुम्ही तुमच्या माइंड मध्ये आले का ओला उबेर वगैरे चालू करायचं? नाही, ओला उबेर तर तिथं अजून गाडीच नाही इथं चालू. कुठल्या वर्षी आले होते तुम्ही पुण्यात? कुठलं वर्ष होतं ते? 7 मध्ये आलो. 2007 मध्ये? हा, 7 मध्ये आलो. नंतर म्हणजे 2007, 17, 10 आणि हे 25, म्हणजे जवळपास तुम्हाला 18 वर्ष झाले. 17-18 वर्ष झाले. 18 वर्ष झाले. तर तसं झालं. त्याच्यानंतर ते बॅड लक होतं थोडंसं. आणि ते सर्वांसोबतच होतं. नवीन आल्याच्या नंतर काही ऑप्शन नसतात आपल्याकडे. आणि ते ऑप्शन नसल्याच्या नंतर माणसाला असं वाटतं की आपण जास्त खोल दरीमध्ये आहोत. अच्छा. तर त्याच्यामधून त्यांनी ते राधेश्याम होते, त्यांनी आपल्याला तारून घेऊन गेले पुढे थोडं. आणि आपला प्रवास चालू झाला. तर गाडी मी शिकलो विदिन 1 महिन्यामध्ये. नंतर आपल्याला पहिलं थोडं येत होती, तर इथं 1 महिन्यामध्ये कॉन्फिडन्स आला. ट्रॅफिकचं जे आपल्याला हे असतं, भीती असते, तर ती भीती पण निघून गेली थोडी. आणि मग नंतर असं झालं की माझ्या ज्यांची क्लच प्लेट माझ्याकडून जळाली होती ना, तर त्यांच्याकडे 2 ड्रायव्हर होते आणि मी एकटा. ज्यांनी मला गाडी शिकवली, गोकुळ म्हणून होते ते, तर त्यांच्याकडे मी गाडी शिकलो. आणि त्यांच्या एका गाडीवर 1 जण ड्रायव्हर मी, आणि माझे ज्यांचे सुपरवायझर जे होते, कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर, तर त्यांच्या गाडीवर 2 ड्रायव्हर. असं असून देखील त्यांच्यापेक्षा 1 ट्रिप मी जास्त करायचो. हा. तर ज्यांनी मला, म्हणजे आपल्याला ज्यांनी सपोर्ट केला, तर त्यांच्यासाठी आपण मेहनत पण तशी घेतो आणि घेतली पण. हो. आणि मग तुम्ही, ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या तुम्ही, खूप छान झाले. पण मग ओला उबेर मध्ये तुम्ही कसं डिसिजन घेतलं याचं? नेमकं ओला उबेर कुठल्या साली आले? 2011-12? 11 एंडिंगला आलं माझ्या वेळेस. हा. तर मग तुम्हाला कोणी माहिती दिली आणि तुम्हाला का वाटलं की ओला उबेर मध्ये जायला पाहिजे? कारण की तुम्ही बोलताय की मी सुरुवातीपासून ओला उबेर मध्ये गाडी चालवतोय. म्हणजे पहिलं तर मी ज्यावेळेस गाडी चालवायचो ओला उबेरला, तर तेव्हा आयडी कोणाचाही कोणाला घेता येत होता. अच्छा. तर माझा सुरुवातीला असं होतं का, कोणी आयडी कोणाचा बी घेऊ शकतो? हो.
तर माझा मावस भाऊ आहे, तर जो की आता ज्याच्याकडेच राहतो, हम्म. तर त्याचं मी स्वतः त्याचा आयडी वापरायचो. तो डेला करायचा आणि मी नाईटला करायचो. अच्छा. का तर एका ठिकाणी मी प्रायव्हेट जॉब करायचो. हम्म. फेज 3 ला घेऊन जायचं आणि फेज 3 वरून घेऊन यायचं, असं एवढंच काम होतं मला, दुसरं काहीच काम नाही. हम्म. तर झोप व्हायची आणि मग मी नाईटला इकडे भावाच्या गाडीवरती यायचं. त्यावेळेस रेट वगैरे कसे होते? त्यावेळेस रेट बद्दल तर काहीच नाही, पण आपल्याला इन्सेंटिव्ह भरपूर भेटायचं. रेट कमीच होते का त्यावेळेस पण? हा, तर एकदम सुरुवातीला आलतं ना, तर तेव्हा आपल्याला 12 तास लॉग इन राहायला लागायचं. हम्म. आणि 12 तास लॉग इन राहिल्याच्या नंतर हम्म. ते डायरेक्ट आपल्याला 2100-2200 रुपये इन्सेंटिव्ह? हा, 2100 incentive. रुपये इन्सेंटिव्ह? हा, ते डायरेक्ट बापरे. पॅकेज दिल्यासारखं करायचे. हा. मग तुमची गाडी एका जागेवरती उभी जरी असेल, हा. 0 किलोमीटर जरी चालली ना, हा. तरी देखील फक्त तुम्हाला ट्रिप जर समजा 10 किलोमीटरहून आली, हम्म. तर आपल्याला 10 किलोमीटर पण जायला लागायचं म्हणजे त्या कंडिशन मध्ये. हा, म्हणजे तर आपल्याला ते भेटायचे. जर आपण कॅन्सल cancel- करायला जमत नव्हते का? नाही Trip का आहे तर ते आपल्याला तेवढं पैसे द्यायचे. हम्म. एक ट्रिप होऊ नाही तर 2 ट्रिप होऊ. का तर तेव्हा त्यांना मार्केट बसवायचं हा, होतं. बनवायचं होतं मार्केट, हा. नवीन हा. होतं. म्हणजे तुम्हाला कुठली पण ट्रिप आली तर तुम्हाला ते कॅन्सल करायला जमत नव्हती, कुठली पण असो तुम्हाला घ्यायची नाही, होती मग का? आपला टाइम लेस होणार तो पाठीमागाचा, परत आपलं लॉग इन नवीन करायला ओके, लागणार ओके. आपल्याला. म्हणजे तुम्हाला आता सपोज कोंडवा मिठानगर तुम्हाला जायचं तर मग जावंच लागत होतं कुठेही कुठेही पण? हा, तुम्हाला आता समजा कधी कधी काय व्हायचं, आपण इथं बसलो तर स्टेशनवरून पण ट्रिप यायची, हम्म. मग स्टेशनला जावं लागायचं. हा ना? हा, पण एवढंच की 3 ट्रिपा केल्या तर ते वेगळे पैसे भेटायचे. हा, ते वेगळे भेटायचे. त्याचे पण. 2100 रुपये 12 तास लॉग इन राहिलं ते ते भेटायचे. वेगळे भेटायचे आपल्याला. तर ते ते नवीन तर पॅकेजच होतं. नवीन नवीन लोक पण खूप कमी असतील ना? भरपूर कमी लोक होते आणि त्याच्यामुळेच स्कोप भेटला यांना. हळूहळू आता मी तुम्हाला सांगणार, लगेच तुम्ही पण गाडी घेणार, हा. असं ही चेन वाढत गेली. एकमेकाला सांगत आता मी चालवतोय तर माझे 10 मित्र आहेत, बरोबर माझ्याशी 20 लोक कॉन्टॅक्टला आहेत, बरोबर. तर ते बघणार की मी पण गाडी घेतली, मी काहीतरी करतोय. हे नाही, सगळ्यात महत्वाचं कसं व्हायचं, आता आपण दोघं मित्र आहेत, तर हा. आपण दोघांनी मी तिथं उबेर मध्ये गाडी चालवली, हा. तर लगेच आपण गाडी घ्यायचो हम्म. काहीतरी करून, नाही का. त्यावेळी थोडस हे जायचं आपल्याला, की कसं म्हणायचं, तर फायनान्सी नसल, हा. तर हे पण नाही व्हायचं, आपलं लोन पण व्हायचं नाही पास लवकर. अच्छा अच्छा. नवीन काहीतरी नवीन. आधी कंपनीवाले गाडी घेऊन द्यायची असं काहीतरी होतं ना? नाही, कंपनीवाले गाडी घेऊन ते नंतर त्यांची स्कीम आली, पण पहिलं तर आपल्या गाड्याच होत्या. हम्म. इंडिका हे ते आपण जुन्याच गाड्या चालवायचो याच्यामध्ये. हे येलो परमिट नव्हते का त्याच्यामध्ये आधी? येलो परमिटच गाड्या. येलो परमिट हो हो, प्रायव्हेट नाही. जुन्या गाड्या बोलले ना त्यामुळे. जुन्या म्हणजे आपण जे पहिले चालवत आले, म्हणजे लिमिट नव्हते का कुठली पण, किती जुनी पण गाडी चालते असं किती तुमची गाडी पूर्ण एक्सपायरीला जरी आलेली असेल होतं? हम्म. तरी ते जॉईन करून घ्यायची गाडी. आणि मग हे जसं जसं त्यांच्याकडे गाड्या वाढत गेले, कस्टमर बसत गेले आणि कस्टमर वाढत गेले, त्यांचा बिझनेस वाढलाय, मग तसं तसं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी कमी कमी करत आणल्या का? ऑटोमॅटिक मग इन्सेंटिव्ह 2100 वरून 1600 1500 केला असेल, 1000 केला असेल. आणि इन्सेंटिव्ह माझ्या इन्सेंटिव्ह हा तसा बंद झाला, 1-1.5 वर्ष चालला फक्त. हम्म. आणि त्याच्यानंतर तो जे आपलं 2100 रुपयाचं जे पॅकेज होतं, हम्म. 2021 एवढं आठवत नाही, पण 2100चं असं काहीतरी होतं, 12 तास लॉग इन राहिलेस, हा. तर ते त्यांनी बंद केलं. हा. आणि नंतर ट्रिपला द्यायला लागले. हा. म्हणजे तुम्ही 8 ट्रिपा केल्या, trip ला. सॉरी 8 नाही, पहिलं माझ्या वेळेस तो हा, समजलं. जसं की आता 14 ट्रिपाचं होतं. आता बी जसं की कधी कधी देत आहे सर्च असला हो. तर तुम्ही 6 ट्रिप मला एवढा इन्सेंटिव्ह 300 रुपये, जसं की बरोबर नंतर तसं झाले ते. बरोबर. मग त्यांच्याकडे गाड्या वाढत गेल्या आणि त्यांनी मग रेट आधीपासूनच हेच आहेत का रेट सेम, की तुम्हाला वाटतं की रेट कमी झाले? बघा, म्हणजे जसं की रेटचं- आता एक मिनिट डिस्टर्ब केले, सॉरी. नाही. आता जसं की आता 5 किलोमीटरला गेलो तर कधी कधी 150 पण देते, कधी 100 पण देते, कधी 200 पण देते, कधी 250 पण देते. आता ह्या टाईपचे आता रेट आहेत, हे मला माहिती आहे. 1 वर्षापासून मी करतोय, जवळपास 1 वर्ष झाले मला. तर मग त्या टाइमला कसा रेट होता हे मला विचारायचं आहे. तर त्यावेळी कसं होतं, आपल्याला जे बेस फेअर भेटायचं हा. आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन असं असायचं की मिनिटाला देखील पैसे वाढायचे. आणि अच्छा. मिनिटासाठी आपल्याला एकदम पहिल्यांदा 2 रुपये एका मिनिटासाठी भेटायचे, नंतर 1 रुपया 20 पैसे केला, आणि आता तर आपल्याला माहिती आहे 1 रुपया आहे माझ्या. आता तर काही नाही, ते उबेर ते तर काहीतरी आता- वाढून देतं कधी कधी. कॅल्क्युलेशनच नसतं त्याचं. आता ओला देत नाही वाढून. तुम्ही 40 मिनिटात राईड असली, तुम्हाला 1.5 तास जरी लागला तरी ओला पैसा 0 पॉईंट काही, म्हणजे काहीच वाढत नाही, 1 रुपया पण वाढत नाही ओला. आणि उबेरचं कसं आहे ना, मी बघितलंय उबेर, ते काही असो रेट वगैरे कमी देते, पण त्याचं एक आहे की ते वेट टाइम वगैरे त्याच्यामध्ये थोडंफार देते, एवढं पण देत नाही पण थोडंफार देते. नाही, आता 3 ते 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, उबेरमध्ये देखील एका कस्टमरला मी घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला सिटीतून जायचं आहे, पण सिटीतून रोड पण सिटीतून दाखवत होता. पण मी त्यांना सांगितलं की गणपती उठणार आहेत आणि आपल्याला ट्रॅफिक लागेल, तर आपण बाहेरून जाऊयात. तर वारजेला सोडायचं होतं आणि मी घेतलं होतं याच्यावरून बाणेरवरून घेतलं होतं. तर तसं असताना त्यांनी बिल वाढवलं थोडंसं. पण जसं मी गेलो तर एंट्री कुठं करणार आपण, गेटवर गेल्याच्या नंतर. पण त्यांनी सांगितलं की आम्हाला आतमध्ये सोडा. तर एंट्री केली मी आणि आतमध्ये तसंच ऑन मीटर, म्हणजे नाही का आपण अमाऊंट आल्याच्या नंतर कसं तसंच ठेवतो आपण स्क्रीनवर, तर तसं करून मी पुढे गेलो. तर त्यांनी डायरेक्ट 20 ते 25 रुपये वाढवले 3 बिल्डिंग पुढे जाण्याचे. हा, तर ते कधी कधी असं पण करतं की आपण, त्यांना वाटतं की आपण चुकीच्या मार्गाने घेऊन गेलो, आपण चुकविलो यांना कस्टमरला, किंवा कस्टमरनं आपल्याला सांगितलंय, तरी त्या टायमाला ते आपल्याला मदत करतात. नाही वाढवते ते पैसा, कारण की मी बघितलेलं आहे
कधी कधी म्हणजे 200 रुपये दाखवले तिथे 380 केले. हो. म्हणजे वेळ पण लागलाय, अर्धा एक तास एक्स्ट्रा लागलाय. हम्म. आता केशवनगर मध्ये मी मगरपट्टाची ट्रिप घेऊन गेलो होतो, तर काहीतरी मला 170 रुपये दाखवले आणि घेतले 370 रुपये, आणि वेळ लागला त्या ट्रिपला जवळपास 3 किलोमीटर जायला दीड तास वेळ लागला. तर मग असे वाढवले पाहिजे. कधी कधी ते कधी कधी वाढवतात आणि कधी कधी किती वेळ लागू ते नाही वाढवत. कालचीच गोष्ट आहे, काल मी सूसला गेलो होतो, 3 किलोमीटर पण वाढलंय आणि टाइम पण वाढलाय 15 मिनिटं, पण जेवढा मला फेअर दाखवला होता तेच फेअर भेटलाय, 1 रुपया पण नाही वाढून भेटलाय. अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं की डायरेक्ट आपण जर समजा इथून 3 किलोमीटर दूर डिस्टन्स हे त्यांचं ठिकाण आहे समजा ड्रॉपचं, तर त्यांना डायरेक्ट सांगायचं की तुमचं काय जे लोकेशन असेल ते तुम्ही अपडेट करा, असं सोडता येत नाहीये. काय होतं माहिती का, आपण रात्रीच्या वेळी कधी कधी सोडतो, आणि जर एकटी लेडीज किंवा इन केस लेडीज जर असेल तर त्यावेळी मात्र ड्रॉप लोकेशन ऍड करायला सांगायचं. भलं आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण ड्रॉप लोकेशन ऍड करायला सांगायचं. नाही ते काय झालं होतं काल, ते मला बोलले की दुसऱ्यांना पिक करायचं. मी त्यांना ड्रॉप लोकेशन पण ऍड करायला लावले, फतिमानगरचं ऍड केले त्यांनी. मला रोड सरळ दाखवत होता घोरपडीवरून, तर मग त्यांना पिक केले. 3 किलोमीटर वाढले डिस्टन्स त्यामुळे, पण तरी पण ते वाढलं नाही. काय कशामुळे ते कधी कधी आता कसं झालंय, उबेरला तर आपली गरज नाही राहिलेली, स्पष्ट सांगतो. ते तर आता त्यांच्याकडे गाड्या एवढ्या झाल्या, पण तरी पण ज्यांनी व्यवस्थित बिझनेस केला ना सकाळपासून, तर त्याला 2-4 असे चांगल्या ट्रिपा टाकतं की म्हणजे आपला बिझनेस मॅनेज करतो ते. तर आता हे तर टॉपिक झालं. आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही आतापर्यंत म्हणजे तेव्हापासून नॉनस्टॉप काम करताय की मध्ये ब्रेक वगैरे घेतला वगैरे काय? नाही, माझं जसं 2009 ला मी लायसन काढलं तेव्हापासून जे चालू झालंय आजपर्यंत मी एक नंतर आपली गाडी घेतली. परिस्थिती अशी होती की सायकल देखील आपण इथे येऊन घेतली, गावाकडे नाही घेऊ शकलो. नाही, इथे येऊन कंडिशन बदलू शकते व्यवस्थित केली तर. तर ते सायकल घेतली, पुन्हा 2 व्हीलर घेतली, 2 व्हीलरच्या नंतर 4 व्हीलर घेतली. आधी तुम्ही दुसऱ्याची गाडी चालवत होते, तुमची मग कधी घेतली ओलासाठी स्वतःची गाडी? 2016 मध्ये घेतली, मार्च 2016, 23 मार्च 2016 ला. त्यावेळेस काय रेट होता वॅगनरचा? प्राइस रेट काय होता? त्याचे 5.5 लाख रुपये होते त्यावेळेस. पण 5.5 होती वॅगनर 2016 मध्ये. अच्छा. आणि मग 5.5 म्हणजे आपलं 1.5 लाख रुपये आपण हे केलेलं डाऊन पेमेंट. ईएमआय किती आला होता त्यासाठी? 11,250. ओके. आता ईएमआय जर वॅगनर घेतली तर 15-15.5 हजार ईएमआय येतोय आता 7.5 लाखापर्यंत गेली ना. हा, गाडी 2 लाख रुपये वाढले ते. आणि थोडं मला याबद्दल सांगा की जसं की आता तुम्ही जवळपास 15 ते 16 वर्ष गाडी ओला उबेर मध्ये चालवली, तर त्यामध्ये तुम्ही मला हे सांगा की तुमचा अनुभव कसा राहिला, की तुम्हाला आता तुम्ही म्हणजे खूप जास्त दिवस गाडी चालवली आहे, तर तुम्हाला बरेच अनुभव आहे, बऱ्याच लोकांना तुम्ही या लोकेशनवरून त्या लोकेशनला सोडले व्यवस्थित रित्या. तर एखादा असं म्हणजे अनुभव सांगा, चांगला एक अनुभव सांगा, वाईट अनुभव सांगा, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला कशी लोक भेटलीत, कस्टमर बद्दल थोडी माहिती सांगा. बघा, कस्टमर आपल्याला चांगले एवढे भेटतात की अक्षरशः आपल्याला फॅमिली सारखं देखील मानतात ते. काही कस्टमर तर असे पण भरपूर भेटले. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे एक अनुभव माझा, तर त्यावेळेस जर माझ्या गाडीमध्ये कॅमेरा असता ना मित्रांनो, तर मी माझ्या माहिती पूर्ण इंडियात फेमस झाला असतो त्या एका व्हिडिओमुळे. म्हणजे काय झालं होतं सांगता होतं ते. एक कॅफे कोरेगाव पार्क मध्ये, तर तो कॅफे अर्धा ते पाऊण किलोमीटर मेन रोड पासून आतमध्ये होता. तर तिथून लेडीज होत्या 5 जणी, मुली होत्या. तर त्यांना घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही 5 जणी तर नाही अलाउड, पण 4 जणी येऊ शकता किंवा 3 जणी येऊ शकता गाडीमध्ये, आणि तुम्हाला ऑप्शनल दुसरी गाडी बुक करायला लागेल. आणि नेमकं सॅटर्डे नाईट होते आणि तिथंच बाहेरच चेकपोस्ट असतं पोलिसांचं, तर तिथं कमीत कमी 1000 रुपये घेतात जर एक्स्ट्रा जर पॅसेंजर असेल तर, जर त्यांना तसं आढळलं तर. तर मी माझं एक पहिल्यापासूनच मी 10,000 रुपये सांगत असतो कस्टमरला की 10,000 रुपये फाईन आहे, तर तुम्ही ते हे नका रेडी राहा भरायला. तुम्ही भरत असाल, पण आपली गाडी होती त्यावेळेस तुम्ही घ्यायचंच नाही, असं करायचं. आणि शक्यतो त्याच्या ह्याच्यात घ्यायचं 5 कस्टमर घ्यायचे नाही, मी पण घेत नाही, डायरेक्ट ट्रिप कॅन्सल करायची नाही सर तुम्ही. काय झालं ते सांगा. पुढचं सांगतो मी. जेव्हा त्या काय म्हणलं की आम्हाला फक्त मेन रोड पर्यंत बाहेर घ्या आणि तिथं सोडा तुम्ही, ठीक आहे आपण तेवढं ऍक्सेप्ट करू शकतो, एक माणुसकीचं नातं आणि एक बिझनेसचं जे म्हणतो ना आपण, जे आपल्याला स्टेबल राहायचं, तर त्या गोष्टीसाठी आपण बाहेरपर्यंत. आणि त्यांना म्हणलं की तुम्ही 2 जणी आता उतरा, की 2-3 1 जण तुमच्या हिशोबाने तुम्ही उतरा, असं सांगितलं. तर त्या जे मॅडम बसल्या होत्या ना, तर त्यांनी डायरेक्ट म्हणलं की तुम्ही आम्हाला हात लावला म्हणून आम्ही ओरडू. तर मग मी माझ्याकडे एक दांडकं होतं पाठीमागं, बाहेर गेलो, ते दांडकं जोरात रोडवरती आपटलं असं, आणि त्यांना डायरेक्ट सांगितलं, म्हणलं एखादीच्या, मी म्हणलं मॅडम डोक्यात घालून म्हणलं, मला ती केस परवडेल म्हटलं, पण मला हे नाही परवडणार केस, म्हणलं हात लावला आणि पाय लावला. तर हे माझ्याकडे, आणि खोटं सांगत नाही, ते जर व्हिडिओ असतं ना माझ्याकडे, तर खरंच ते पूर्ण इंडियात फेमस झालं असतं. नाही, डॅशकॅम मित्रांनो खूप महत्वाचं आहे, मला पण डॅशकॅम बसवायचा आहे. डॅशकॅम खूप महत्वाचं आहे गाडीमध्ये, कारण की इनसाइड आतमधला तर पाहिजेच पाहिजे, बाहेरचा ठीक आहे ते आपल्यामध्ये आहे, आपण म्हणजे आपल्या हातामध्ये आपण थोडंफार कंट्रोल करून वाचू शकतो कोणाला, पण जे आतमध्ये जर असं काही कोणी बोललं तर आपण त्याला काहीच नाही करू शकत, कारण की काही प्रूफच नाही ना. तर जर इनसाइड म्हणजे आतमधला पण जरी काही डॅशकॅम घेऊ
समोरच्याला दिसते ना की बाबा कॅमेरा चालू आहे, सगळं कॅप्चर होत आहे कॅमेरामध्ये, तर बरोबर. कोणी खोटं बोलू शकत नाही का? नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, बरं झालं तुम्ही डॅश कॅमचं बोलले, हम्म. तर सर्व मित्रांनी डॅश कॅम हे लावून घेतलेच पाहिजे. कशासाठी ते पण आता म्हणजे कालचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजाल की आपल्या जर चॅनलवर तुम्ही जाऊन जर पाहिलं तर ते लगेच कळेल की कशासाठी म्हणतो मी ते. तर ते देखील आपण पाहू शकता. माझे व्हिडिओ जर पाहिले तुमच्या ध्यानात पण येईल की हा, आपल्याला म्हणजे डॅश कॅम कशासाठी पाहिजे. सरांचं पण युट्यूब चॅनल आहे, तुमच्या चॅनलचं नाव काय? सेफ ड्रायव्हिंग टिप्स तुम्हाला 777 स्क्रीनशॉट मध्ये दाखवतो. सेफ ड्रायव्हिंग टिप्स आणि 777 आणि यांचे सबस्क्रायबर वगैरे पण छान आहेत आणि एकदम छान व्हिडिओ बनवतात आणि छान ड्रायव्हिंगच्या टिप्स देतात, जेणेकरून नवीन लोकांना खूप फायद्याचे राहील. तर यांच्या चॅनलला पण जाऊन तुम्ही मित्रांनो व्हिजिट करा आणि सरांना सबस्क्राईब करा. सरांना पण सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा. नाही, दोघांनाही सपोर्ट करा. हा. तुमच्या सपोर्ट शिवाय आम्ही काहीही नाही आहोत. काही नाही, झिरो आहे. तर मला आता तुम्ही हे सांगा की बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आपण ओला उबेर मध्ये म्हणजे फ्युचर नाही, आपण कंटिन्यू गाडी चालू शकत नाही. मला पण हा डाऊट आहे, मला पर्सनली पण हा डाऊट आहे आणि आपल्या सबस्क्रायबर मित्राला पण डाऊट आहे. तर मला हे सांगा, तुम्ही एक 16 ते 17 वर्षापासून ओला उबेर मध्ये गाडी चालवताय, तर तुम्हाला आता असं म्हणजे तुम्ही हॅपी फील करता गाडी चालवून, तुम्हाला चालावं वाटते आणि ह्या म्हणजे एवढ्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला काय म्हणजे शरीराला काही त्रास झाला का, कंबर वगैरे दुखणे, गुडघे वगैरे दुखणे, असं काही त्रास झाला का, त्याबद्दल थोडं सांगा. आणि तुम्ही हॅपी आहात काय 16 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये, याबद्दल थोडी माहिती सांगा. मित्रांनो, आता खरं सांगायला गेलं तर माझं 10-12 लाख किलोमीटर गाडी चालून झालेलं असेल. आता मी आपली वॅगनर घेतली तर ती वॅगनर 4 लाख किलोमीटर चालवलेली आहे. अच्छा. हा. तर आणि हॅपी राहण्याचं मित्रांनो एकमेव, आता मी जरी इन केस पुढे जरी काम केलं तरी माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे की फक्त ड्रायव्हिंग वर काम करायचं. म्हणजे आवड आहे तुम्हाला ड्रायव्हिंग? मला आता लहानपणापासून नाही म्हणता येणार, पण जसं मी स्टेअरिंग हातात घेतलं, गाडी शिकलोय आणि तेव्हापासून मी गाडी चालवण्याचं जे आपण म्हणतो ना, तर पूर्ण नियमात चालवण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्या इथं कसं होतं की आपण जरी गाडी चालवत असाल तरी आपण दुसऱ्याच्या हिशोबावरती गाडी चालवतो. कसं, तर समोरचा जर अचानक इकडे गेला, डाऊट तर नाही, तो जर अचानक आपल्या समोर आला तर आपल्याला एक तर ब्रेक मारायला लागतं किंवा आपली लाईन चेंज करायला लागते. ती सिच्युएशन सांगते की आपल्याला कसं करायचं. तर मी तर म्हणतो की आपण 50% आपण गाडी चालवतो आणि 50% हे आपल्याला दुसरी गाडी चालवायला भाग पाडतात. तर शक्यतो होता होईल तेवढं रिलॅक्स चालवायची आणि नो टेन्शन घेऊन चालवायची. का तर कस्टमरला जायचं असतं डेस्टिनेशनला, आपण ड्रायव्हर. आपला प्रश्न होता की म्हणजे तुम्ही हॅपी आहात का आता पण? म्हणजे आता हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की माझं एक आवड जे म्हणतो ना, म्हणजे जसं की मला काय सांगायचं, लोक 1 वर्ष 2 वर्ष चालवतात गाडी, बरेच लोक म्हणजे आहेत उदाहरण की 1-2 वर्ष चालवतात, नंतर म्हणजे यार नको हे काय दुसरं काहीतरी बघू, म्हणजे सोडून जातात. तर तुम्ही टिकून राहिलात, तर ह्याबद्दल थोडी माहिती सांगा. नाही, मी जोपर्यंत काम करेल तोपर्यंत ड्रायव्हिंगच काम करेल. अच्छा. आणि मी एकदम खुश आहे. खुश आहे एकदम? खुश आहे. काही शरीराला काही कशामुळे? तुमचं गाडी चालवून एवढ्या वर्षामध्ये काही कमरेला वगैरे? मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं असतं ड्रायव्हिंग जरी करत असताल आपण तरी आपलं फिटनेस. आता माझं जे हे आपल्याला वाटत असेल की फिटनेस बद्दल मी बोलतोय आणि ह्याच फिटनेस नाहीये. नाही, शरीर मेंटेन आहे तुमचं. हा. तर कसं निघाले थोडं तुमचं मेंटेन आहे. तर काय होतं माहितीये का, जेव्हा आपण गाडी चालवतो ना तर बसून असतो. राईट. तर सगळ्यात महत्वाचं आहे की सकाळी ज्या वेळेस आपण उठणार आहोत तर सकाळचा एक अर्धा तास 1 तास आपल्या स्वतःसाठी द्या. भले तुम्ही जिम मध्ये नका जाऊ, घरातल्या घरात देखील आपले जे आपण म्हणतो ना, जे टीचिंग म्हणतो, म्हणजे एक आपलं स्नायू जे ताणले जातात आपण थोडेसे ते मोकळे करा. जिथल्या तिथं आपलं थोडंसं व्यायाम करून जागेवरती, मी जागेवर रनिंग करतो 2 मिनिट 3 मिनिट जसं जमल तसं. आता जागेवर रनिंग कोण करतं, तर फक्त जे आपले सायकलिंग काय असतं ते धावण्याची जी पट्टी असते जिम मध्ये असते ते, हा, तर त्याच्यावर करतात. पण मी मात्र फरशीवरच करतो जागच्या जागी, पण अर्धा तास तरी मी व्यायाम करतो मित्रांनो. तर ते जर असेल तर आपलं फिटनेस व्यवस्थित राहील. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, खाण्यावरती भरपूर आपल्याला ताबा ठेवायला लागतो, कंट्रोल पाहिजे. मला पण आधी मी विचार करायचा नाही एवढा, पण आता मी काळजी घेतो. 1-2 तास झाले तर मी ट्राय करतो की गाडीतून उतरून थोडं फिरायचं आणि पाणी वगैरे कंटिन्यू प्यायचं. तर ह्या थोड्या गोष्टी मी शरीरासाठी करत असतो. तर मला काय विचारायचं होतं, नवीन लोकांसाठी मला हे सांगा तुम्ही. आता जसं की मी पण सध्या नवीनच आहे, मला एवढा अनुभव नाही, तर एका नवीन ड्रायव्हरने गाडी कशी मेंटेन ठेवली पाहिजे, म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सांगा. की जसं क्लिनिंग झाले, गाडी चालू कशी करायची, कधी चालू करायचं, कधी पळवायची आणि कधी गाडी म्हणजे नाही का, सगळं व्यवस्थित सांगा, डिटेलमध्ये सांगा. आता सगळ्यात ह्याच्यामध्ये मित्रांनो असं सांगण्यापेक्षा मी माझा अनुभव सांगतो की मी काय काय करतो याच्यामध्ये. म्हणजे असं केल्यानं गाडी मेंटेन राहील आपली, चांगली वेल मेंटेनन्स राहील. मला ह्याबद्दल सांगा. मेंटेन पण राहील आणि सगळ्यात महत्वाचं आपण देखील सुरक्षित राहू. ओके. तर आपला फेस हेच असतो की फक्त सुरक्षा आणि आपली गाडी व्यवस्थित राहील. आपण आपली काळजी घेतली ना की आपल्यापासून जगाला धोका आहे. राईट. जगापासून आपल्याला धोका नाहीये. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आपण गाडीला सांभाळा आणि आपल्याला देखील सांभाळा. तर ते कसं करायचं, तर ज्यावेळी आपण गाडी पार्किंग मधून काढतो मित्रांनो, तर गाडी पार्किंग मधून काढल्यानंतर आपण बाहेर रोडवरती बरोबर अगोदर आहे त्या फेसला घेतो की आहे तशीच पुढे घेऊन जातो. तर त्या गोष्टी नाही करत, तर एकदम आपली साईड पहिली चेक करा, आपल्या साईडला गाडी चालवा आणि तिथून सुरुवात करा.
आपली साईड ही महत्वाची असते. सकाळी निघाले की डोक्यामध्ये एकच विचार ठेवायचा, काहीही झालं तर मी माझी साईड नाही सोडणार. हा, जर समोर इनकेस गाडीच बंद पडलेली असेल तर त्या टायमाला तुम्ही समोरून येणारा हे आपले जे पूर्ण नियम असतात त्या नियमाच्या याच्यामध्ये राहून साईड चेंज करून तुम्ही दुसऱ्या साईड मधून जाऊ शकता, पण विनाकारण नाही. आलंय वळण आणि आपण वळतो दुसऱ्याच्या साईडने, तर ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत. हे तर छान आहे सांगितलं तुम्ही. मला हे विचारायचं क्वेश्चन तुम्हाला की जसे गाडी कशी मेंटेन ठेवायची, जसे आता आपण कोणी कोणी म्हणतात की क्लच पेट दाबायचंच नाही, त्याला सोडून ठेवायचं, जास्त दाबायचं नाही. पण आपण ट्रॅफिकमध्ये विदाऊट क्लच दाबून हाफ क्लच गाडी चालू शकत नाही. ठीक आहे, उतार वगैरे असला न्यूट्रल वगैरे गाडी समोर नेऊ शकतो. सपोज सकाळी चालू करण्यापासून झाले, कोणी म्हणतं की चालू करायचं, 2 मिनिटं थांबायचं, इंजिनला थोडं मोशन मध्ये येऊ द्यायचं, नंतर मग एसी वगैरे 5 किलोमीटर गेल्यानंतर चालू करायचं, तर इंजिन चांगलं राहतं. पेट्रोल वगैरे गाडीमध्ये 500 ते 1000 रुपयाचं पेट्रोल गाडीमध्ये असलंच पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी. तर ह्याबद्दल थोडं मला सांगा, इंजिन कसं चांगलं राहील आणि ह्याबद्दल थोडी माहिती सांगा. बरं, सगळ्यात महत्वाचं आहे, आपण ज्यावेळेस गाडी काढतो सकाळी तर त्यावेळी आपल्याला ऑइल पाणी चेक करायचं गाडीचं. रोज चेक करणं गरजेचं आहे का? रोज नाही केलं तरी समजा आपल्याला समजतं की आपण स्वतःनं जर गाडी चालवलेली असेल काल, तर माहिती आहे की आपल्याला आपली गाडी कुठं आपटली गेली आहे का, ओके ओके, जोरात कुठं खालून लागली गेली आहे का. तर ह्या अशा केसमध्ये मात्र आज जर समजा एखाद्या खड्ड्यामध्ये जोरात आपटली आहे गाडी, तर त्या केसमध्ये तुम्ही उद्या सकाळी ऑइल पाणी चेक करू शकताय का. तर ते जर की बसला रेडिएटरला जर बसला तर ते प्लॅस्टिकचं असतं, कधी कधी जर क्रॅक गेला तर तिथून लिकेज होऊ शकतं. तर त्याच्यासाठी देखील, पण शक्यतो दररोज जरी केलं तरी चालेल, आणि नाही केलं तर 8 दिवसातून कमीत कमी 2 वेळेस तरी झालं पाहिजे ऑइल पाणी चेक. हा, आणि दुसरं आपल्याला समजा मेंटेन कशी करायची, तर गाडी सगळ्यात महत्वाचं आहे. आपण चालू केल्यानंतर 2 मिनिटं गाडी हलवू नका जागेवरून, गिअर टाकू नका. 2 मिनिटं? हा, न्यूटन मध्ये गाडी चालू राहू द्या. थोडंसं वाटल्यास तिथं आपलं जे सीट हे करणं ऍडजस्ट थोडं पुसणं वगैरे, क्लिनिंग वगैरे ते करू शकता तुम्ही. तर गाडी मात्र 2 मिनिटं जागेवर ठेवली तर जे ऑइल सेट झालेलं असतं रात्रभर, तर ते पूर्ण इंजिन मध्ये मूव्ह होतं आणि स्मूथ होतं नंतर इंजिन आपलं. तर आताच्या गाड्यांना असा काही प्रॉब्लेम येत नाहीये, पण तरी देखील आपण एक नियम जर ठेवला, बरेच लोक सांगतात असे, हा, तर तो आपण नियम ठेवू शकतो सकाळचा. आणि गाडी चालवताना सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तर आपण ज्यावेळेस गाडी चालवतो तर उगाच आता इथून 100-150 मीटर पर्यंत समजा रस्ता रिकामा आहे, पुढे ट्रॅफिक दिसतंय, इथून उगाच आपण 50-60 ची स्पीड घेण्यासाठी नाही का पुश करून गाडी चालवतो. तर त्या गोष्टी शक्यतो टाळायच्या, जेणेकरून आपल्या इंजिनला हानी नाही होणार. आणि समजा इनकेस समजा रोडची कंडिशन काय असते ती माहिती नाहीये, आपण जवळ जाऊन जर ब्रेकिंग करायला गेलो तर एक तर ब्रेक पॅडची आपल्या काळजी घेतली जात नाहीये, ब्रेक पॅड खराब होतात. आणि जर समजा खाली माती असेल किंवा रेती असेल, असं काही असेल सांडलेलं, तर तिथं ब्रेक नाही लागणार, तर त्या केसमध्ये अपघात होऊ शकतो आपला. मला हे सांगा, क्लच बद्दल थोडी माहिती सांगा. बरेच लोकांची मी रील बघतो आणि बरेच ड्रायव्हर लोक बोलतात की क्लच जर आपण जास्त दाबून ठेवलं तर ते क्लच प्लेट गरम होते, क्लच प्लेट जळायचे चान्सेस असतात आणि इंजनला पण मार बसतो आणि म्हणजे इंजन खराब होत जाते आणि ऍव्हरेज पण कमी देते असं बोलतात. पण मला सांगा, आता एकदम फुल ट्रॅफिक आहे, सपोज आपण मुंडवा चौकात एक उदाहरण घेऊ, मग हिंजवाडीत आहे किंवा मुंडवा चौकात आहे. आता जर आपल्याला समोरची गाडी समोर गेली तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपण गिअर चेंज करू शकत नाही ना, थोडाफार तर क्लच दाबून ठेवायला लागेल असं मला वाटतंय. ठीक आहे, उतार आहे तर आपण न्यूट्रल मध्ये गाडी थोडीफार नेऊ शकतो, पण मग ह्याच्याबद्दल थोडं सांगा की हे मला खूप डाऊट आहे मनामध्ये. लोक म्हणतात की क्लच दाबून ठेवायचंच नाही, तिथं तर क्लच दाबावंच लागेल असं मला वाटतं. सांगतो त्याचं, ज्या वेळेस आपण ट्रॅफिक मध्ये असतो तर समोरची गाडी आणि आपल्या मधलं अंतर आहे ते आपण मेंटेन करून ठेवतो. राईट. पण ती गाडी जर त्या गाडीपेक्षा पुढे गेली, म्हणजे एक गाडीचं अंतर अर्ध्या गाडीचं अंतर झालं तयार, तर तुम्ही परत गिअर टाका, का तर जास्त वेळ थांबलेला असेल तर. पण जर समजा मूव एकदम सेकंदाला जर मागे पुढे गाड्या होत असतील थोडे तर तिथं मात्र हाफ प्लस शिवाय पर्याय नाहीये कोणालाच. तेच म्हणतो ना मी. हा, तुम्ही कोणत्या केसमध्ये तुम्ही न्यूट्रल गाडी करू शकता की जर गाड्याच एका जागेवरून गाडी पुढे जात नाहीये एक 5 सेकंद 10 सेकंदाच्या नंतर, तर मग तुम्ही न्यूट्रल करा गाडीला आणि थांबा तिथे. आणि ती गाडी पुढे गेल्याच्या नंतर स्पेस झाल्याच्या नंतर तेवढीच गाडी पुढे घ्या, परत न्यूट्रल करा. आणि सपोज जरी क्लच प्लेट वगैरे खराब झाली तर ते परत स्मूथ करण्यासाठी आपल्याला जवळपास किती रुपयाचा खर्च येतो? कोणी म्हणतात की नाही, क्लच प्लेट खराब झाली तर खूप मोठा खर्च आहे, तुला कळेल नंतर, असं म्हणजे काही काही ड्रायव्हर लोक भीती घालून देतात. तर नेमकं असं म्हणजे काय किती खर्च येतो जर क्लच प्लेट खराब झाली तर? 5,500-6,000 हजारापर्यंत खर्च येतो. आणि शोरूमला गेलं तर 9-10 हजार शोरूमचा महाग जातो. 9-10 हजार तुम्हाला टॅक्स असतो, परत जीएसटी असतो, भरपूर टॅक्स लावतात. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचे जे चार्जेस असतात ना ते कॉस्टलीच असतात. म्हणजे त्या पैशामध्ये ते तेवढं एक 10,000च्या अमाऊंट मध्ये ते कव्हर होऊन जातं. समजा जे कव्हर टाकतात ना ते म्हणजे मेंटेन करताना ते कव्हर आपल्यावरती टाकलं जातं, आपल्या अमाऊंट वरती. ओके ओके ओके. तर ते शक्यतो आपला जो सगळ्यात महत्वाचं आहे, पहिले तुम्ही 5-6 महिने एक 40-50 हजारापर्यंत तुम्ही शोरूमला काम करा, आणि त्याच्यानंतर मात्र एकच मेकॅनिकल ठेवा आणि त्या एकच मेकॅनिकल कडे गाडीचं काम करा. त्याच्यात फायदा असा होतो, जरी काही झालं तरी ते आपले ओळखीचे असतात किंवा रेग्युलर काम करणारे असतात आणि ते सपोर्ट करतात आपल्याला काही पण झालं तरी. आणि त्यांना माहिती असतं की यावेळेस काय बदललंय, आपण पुढच्या वेळेस काय बदलणार आहोत. आणि हे सांगा, सर्व्हिसिंग तुम्ही ते जे आता टॉपिक बोलले ते परत सांगा की किती 1000 किलोमीटर पर्यंत शोरूमला सर्व्हिसिंग करायला पाहिजे आणि कधी बाहेर करायला पाहिजे? कारण की आता माझी गाडी
4 सर्व्हिसिंग झाल्या. 4 सर्व्हिसिंग झाल्या. तर मला वाटतं की आता बाहेर करायला पाहिजे, कारण की शोरूमला थोडे 4-5 हजार रुपये जास्तच लागतात. बाहेर मी ऐकले की वॅगनारची सर्व्हिसिंग 3,000 पर्यंत होऊन जाते. 3,000 खूप झाले. पण शोरूमला गेलो तर माझ्या मित्राकडून 9,000 रुपये बिल काढले आता वॅगनारचं. 3rd सर्व्हिसिंग होती, तर थर्ड का फोर्थ होती. तर 9,000 रुपये बिल काढले. तर त्यांनी डिस्काउंट वगैरे देऊन काहीतरी 8,000 रुपये घेतले. तर याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या. सर्व्हिसिंग कुठे करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, गाडी घेताना तुम्ही वॉरंटी घेता का? हा, वॉरंटी तर राहते ना. वॉरंटी जर घेतली तर आपली कमर्शियल गाडी असते मित्रांनो, 80,000ची वॉरंटी देतात ते. तर 80,000 व्हायला असं काही जास्त दिवस जात नाहीत. माझ्या 8-9 महिन्यामध्ये पण होतं. 1 वर्ष जास्तीत जास्त. तर 1 वर्षाच्या नंतर तुम्ही बाहेर सर्व्हिसिंग करू शकता, जर वॉरंटी घेतलेली असेल तर. आणि जर तुमच्यावरती स्वतःवरती जर कॉन्फिडन्स असेल की आपली गाडी काहीच होऊ शकत नाहीये किंवा वॉरंटीत गरज नाही पडणार आपल्याला, तर मग तुम्ही 3 सर्व्हिसिंगच्या फ्री असतात. म्हणजे त्यांच्याकडे सर्व्हिसिंग नाही केलं तर वॉरंटीमध्ये काम करू शकत नाही का? नाही, ते त्यांना मग ते म्हणतो ना आपण की एक कारण राहतं सांगायला, तुम्ही आमच्याकडे सर्व्हिसिंग नाही केली, बाहेर तुम्ही सगळं चेंज केलं असं असं म्हणून डॅमेज झालं असं ते पण सांगू शकतात. त्याचं कारण ते पण देऊ शकतात. पण आपण जर काही छेडछाडच नाही केलं तर तरी पण वॉरंटी बंद जाते का गाडी? नाही, आता त्याच्यात जर तुमचं इंजिनचं काही पार्ट असेल तर त्याला काही आपण छेडछाड करत नाही, तर ते वॉरंटीत होऊ शकतं. पण ते समोरच्या विचारांवर आहे, त्यांना तसं मॅनेज करावं लागेल. तर माझं असं झालं, जे हे असतं ना आपलं कॉम्प्रेसर याचं सीएनजीचं, तर ते खराब झालं गाडीचं. तर तो त्यांनी 16,000चा काहीतरी पार्ट होता, तो बदलून दिला मला. आणि जर आपण बाहेरून सर्व्हिसिंग केली तर म्हणजे आपलं इन्शुरन्स वगैरे क्लेम होतो, त्याला काही अडचण जात नाही ना? सर्व्हिसिंग केली तर इन्शुरन्स हा सर्व्हिसिंगचा पार्टच नाहीये. सगळ्यात महत्वाचं, इन्शुरन्स हा एवढ्यासाठीच असतो की गाडी डॅमेज, आपल्या गाडीमुळे दुसऱ्याचं काही डॅमेज झालं तर त्याच्यासाठी इन्शुरन्स असतो. जर इन केस अपघात झाला तरच तो इन्शुरन्स वापरता येतो. नाहीतर तुमचं इंजिन जर समजा सीज झालं, इन केस तुमचं काही कारण असेल आणि जर सीज झालं तर तिथे इन्शुरन्स कामाला येत नाही. जर तुमची गाडी धडकली गेली आणि जर ऑन द स्पॉट जागेवर असेल तर त्या केसमध्ये इंजिन जरी लॉक झालेलं असेल तर ते इन्शुरन्स मध्ये भेटेल एखाद्या वेळेस. आजपर्यंत कधी अनुभव घेतला नाही, पण जर एक माझं म्हणणं आहे की जर स्पॉटला जर तुम्ही जागेवर गाडी दिली असेल त्यांना तर त्या केसमध्ये हे होऊ शकतं. पण इंजिन शीट जागेवर होतच नाही. चालू गाडीचा जर अपघात झाला तर इंजिन चालूच राहतं, त्याच्यामुळे इंजिनला काही बाहेरचं वगैरे डॅमेज होतं, फक्त बाहेरचं आणि रेडिएटर ही डॅमेज होतं. मित्रासोबत असंच झालं की ते जात होते कोल्हापूर का बेळगावला चालले होते. तर कोल्हापूरला जात होता मित्र, आणि त्याचं काय झालं की साताऱ्याच्या पुढे निघल्याच्या नंतर एक कुत्रा आडवा आलं आणि ते कुत्रा असं धडकला गेलं. ते कुत्रं आता त्यांनी काय स्पीडमध्ये होते पाहिलं नाही, इन केस आता 80च्या स्पीडला धडकल्याच्या नंतर वाचण्याचे चान्स कमी असतात तशा याच्यात. तर ते कुत्रा धडकल्यानंतर ते थांबले नाहीत, ते निघून गेले. तर तेवढ्या स्पीडमध्ये कोणी रात्रीचं थांबत पण नाहीये, आणि रात्रीची वेळ होती त्यांनी तशीच गाडी घेऊन गेले आणि ते झालं सीज इंजिन त्यांचं गरम होऊन ओव्हरहीट होऊन. आणि ते कंपनीनं मग त्यांना हे नाही दिलं, त्याच्यात इन्शुरन्स मध्ये नाही दिलं. नाही, त्यांना स्वतःला खर्च करायला लागला. 35-40 हजार रुपये काहीतरी खर्च आला त्यांना, आणि त्यांनी स्वतःनीच केलं ते. आणि तुमच्या हातून कधी असे 15-16 वर्षामध्ये काही अपघात वगैरे किंवा मग कोणाला गाडी वगैरे ठोकल्या गेल्या, तुमच्या हातून कधी काही झालंय असं 15-16 वर्षात? असं काहीच झालेलं नाही. फक्त माझ्या एकदा अक्कलकोटला गेलतो, तेव्हा एक काँग्रेस ते नाही का काँग्रेस गवत असतं, त्या काँग्रेस गवतातून एक कुत्रा आला आणि माझी 30-40ची स्पीड होती, त्याला डॅश झालं पण तो उठून गेला. तेवढं मात्र माझं पहिल्यापासून लक्ष असतं, ते एक झालेलं. आणि त्याच्यानंतर नवले पुलाच्या पहिल्या सिंहगड रोडवरचा ब्रिज आहे ना तो, तर त्या ब्रिजवर चढत असताना इकडून नदीकडून जात असताना, नाही इकडून नवले पुलावून जात असताना तो उतरल्याच्या नंतर तर खाली एक दगडासारखे पायऱ्या तिथून एक कुत्रा आला आणि तो लेफ्ट साईडला असं डॅश झाला थोडासा, तर तो देखील उठून पळाला. ते आणि माझं एक आहे असं मुख्य प्राणी जर दिसले ना तर मी शक्यतो स्पीड कमी करतो, पहिल्यापासूनच माझं हे. आणि असं इंजुरी कोणाला आलेली नाही आजपर्यंत. पण छोटंसं जे म्हणतो ना आपण, छोटे जे अपघात असतात कधी कधी टच होणं, तर ते माझ्या फ्रंट साईडला नाही पण पाठीमागून भरपूर वेळेस झालेलं आहे. तर एकदा असंच इटिओस होती, तर ब्रेकिंग झालं आणि पाठीमागून एक जणांनी डायरेक्ट आले, इको गाडी होती, गाडीच्या ब्रेकला लागले पण ते स्किट होते गाडी उंच असल्यामुळे, ते येऊन माझ्या इटिओसला धडकले होते. तर ते एक अपघात थोडासा मोठा झाला. मला एक आणखी डाऊट आहे, जे नवीन लोकांना सगळ्यांना जर कोणाला माहित नसेल तर फायदा होईल. सपोज असं तर ईश्वराच्या कृपाने कोणासोबत होऊ नये, पण सपोज रोडला एखादा अपघात वगैरे झालाय, म्हणजे गाडी ठोकल्या गेली, सिटीमध्ये जवळपास तर नॉर्मल स्पीडमध्ये असते, जर गाडी ठोकल्या वगैरे गेली तर त्यानंतर आपली काय प्रोसेस आहे, आपल्याला काय करायला पाहिजे? याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की कोणाला दुखापत झाली की नाही, हे महत्वाचं आहे सगळ्यात. गाडी किती डॅमेज झाली त्याच्यापेक्षा कोणाला लागले का हे सगळ्यात प्रायोरिटी असते, म्हणजे त्याला फर्स्ट प्राधान्य जे म्हणतो ना, तर ते सगळ्यात महत्वाचं असतं. आणि जर समजा तसं काही झालं तर सगळ्यात पहिला अँब्युलन्स बोलवणे आणि त्यांना दवाखान्यात पाठवणे. जरी 112 वर कॉल करायचा का? 108, 112, माझ्या 101 वर पण होत वाटतं ना, 100 वर पण होतं इमर्जन्सी कॉल. 108 आणि 112 वर कॉल, हे तर 112 वर केलं तर ते येतात मदतीला लगेच. आणि अपघाताची जर माहिती बी द्यायची असेल तर 100 वरती कॉल करून आपण देऊ शकतो. आणि ते त्यावेळेला आपल्याला
गाडीचे वगैरे फोटो वगैरे काढा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी नाही का? नाही, ते तर सगळ्यात महत्वाचं असतं की जर तुम्ही 100 नंबरला कॉल केला तर जे पोलीस साहेब जे येतात आपले, तर ते जे FIR करतात त्यांचं जे हे असतं लिखाण केलेलं, तर त्याच्यावरती आपल्याला इन्शुरन्स भेटून जातो. हा, आणि ते समजा फोटो वगैरे पाहिजे म्हणतात त्या टायमिंगचे नाही का, गाडीचे वगैरे ठोकल्या गेले. मग आपल्याकडे आता आजकाल कसं झालंय माहिती का, सर्वांकडेच स्मार्टफोन असतातच. तर त्यावेळेस नाही, माझी जेव्हा गाडी ठोकली होती ना बानेरला, तर तो आलाय मागून उतरून, आणि म्हणजे मी ठोकली होती त्याला, आणि तो उतरून आलाय लगे असा व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग, अरे मेरा गाडी ठोक दिया, मेरा गाडी ठोक दिया ऐसा. काय होतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे, जे नवीन असतात ते थोडंसं लवकर घाबरून जातात, आणि घाबरून गेल्यानंतर कधी झालं म्हणजे हे मला सांगायचं, नवीन ड्रायव्हरनी त्याच्या वेळेसला घाबरतो, मी पण घाबरलो होतो, पण त्याच्या वेळेस घाबरायला नाही पाहिजे, हिमतीनं काम घ्यायचं. जे आपली प्रोसेस असते ती करायला पाहिजे. जर आपली चुकी नसेल तर ते आपल्याला भरपाई पण घेता आली पाहिजे समोरच्याकडून. नाही, जर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जर भरपाई जर मोठी असेल, म्हणजे डॅमेज जर मोठं असेल तर इन्शुरन्स मध्ये करून घ्या. मोठा असेल समोरच्याची परिस्थिती काय हे देखील ते म्हणतो ना आपण की बघितली पाहिजे. आणि जर किरकोळ असेल, 1000-1200 रुपये असेल, तर मी तर म्हणतो की आपल्याकडून झालं तर खिशातून काढा आणि समोरच्याला द्या, दादा एवढं भागून घे, तर समोरचा देखील आपल्याला काही बोलणार नाही जास्त. चला, आपण आता जास्त टाइमपास करू नये, 2-3 टॉपिक आणखी आपल्याला कव्हर करायचे. आता मला हे सांगा, तुम्हाला अनुभव तर खूप सारा आहे ओला उबेर मध्ये, मला हे सांगा तुम्ही आता की ओला उबेर मध्ये जे नवीन ड्रायव्हर आहेत, जे जुने झाले त्यांना तर माहिती आहे अर्निंग वगैरे कुठल्या एरियात करायचं काय, पण ओला उबेर मध्ये अर्निंग आपण जास्तीत जास्त कसे करू शकतो, आणि कर्जबाजारी न हो याच्यासाठी आपण कशा टाईपची अर्निंग केली पाहिजे, म्हणजे जवळपास बिझनेस कसा केला पाहिजे त्याबद्दल थोडी माहिती सांगा. आता